दरम्यान पंतप्रधान मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत। प्रशासनाकडून दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी या तयारीचा आढावा घेतलेला आहे। तर देशाचे पंतप्रधान मोदी यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत। महाराष्ट्रामध्ये ते येत आहेत 28 तारखेला, म्हणजे उद्या ते यवतमाळमध्ये असतील आणि या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे। तर मंत्री गिरीश महाजन यांनी या तयारीचा आढावा घेतलाय। तर ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे पंतप्रधान मोदींची, त्या सभास्थळावरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळच्या जिल्हा दौऱ्यावर आहे। मी सध्या उभा आहे भारी नजीक असलेल्या ह्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांची सभा आहे। ह्याच ठिकाणी जे आहेत जवळपास 3 लाख महिलांचा महामेळावा ह्या ठिकाणी आहेत। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी 3 लाख महिलांना बसण्यासाठी जे आहेत सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सोफे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे, चेअर या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे। इथून जवळच जे आहेत 4 किलोमीटर अंतरावर जे आहेत हेलिपॅड आहे आणि त्या हेलिपॅडवर तब्बल 8 हेलिपॅड त्या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे। विविध योजनेची माहिती सुद्धा या ठिकाणी देणार असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी पाहिलं तर आपण पोलीस बल जो आहे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठलाही गोंधळ या ठिकाणी होऊ नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकंदरीत हा जो परिसर आहे तुळजापूर नागपूर हायवेला लागून असलेल्या ह्या परिसर आहे आणि काही ज्या वाहतूक आहे ही वाहतूक सुद्धा या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।